खालची जमीनही तुमच्या मालकीची नाही आहे. 24 तास आहे तुमच्याकडे. 24 तासात घर खाली करा, नाही तर आम्हाला या घरावर बुलडोझर फिरवावं लागेल. पण तुम्ही दोघा कोण आहेसा? ते तुम्ही हे घर खाली केल्यानंतर कळेलच तुम्हाला. हे बघा, मी माझं घर खाली करणार नाही. तुम्हाला माहित आहे का, ही जमीन आणि हे घर बांधायची परवानगी मला प्रिन्स सरकारांनी दिले. प्रिन्स सरकार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? थांबा, फोनच लावतो मी, मग त्यांच्याशी बोला काय बोलायचंय ते. हा शिवा फोनच उचलत नाही. काय झालं कळत नाही. हो काका, उगाच लोड नका घेऊ तुम्ही. तुम्ही कुठल्याही मंत्र्या-संत्र्यांना, बड्या बड्या लोकांना फोन लावून दिलात ना, तरीही तुम्हाला हे घर खाली करावंच लागणार आहे. 24 तास, फक्त 24 तास आहे तुमच्याकडे या सामान भरायला. सरकार येते परोपकारी. हो, दिसत तर आहे. ते गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग मॉर्निंग. सर कसे आहात आता? फॅक्टरीचं खूप नुकसान झालं ना? हो, करोडोंचं नुकसान झालंय. अगं ठीक आहे, या शक्तीने इमानदार कामगारांचा जीव वाचवला, त्यापुढे करोडोंचं नुकसान काहीच नाही आहे. बघ, मी बोललो ते बरोबर होतं की नाही? हा, अगं सरकारांना लोकांचा जीव फार महत्वाचा आहे. हे पैसा संपत्ती यापेक्षा कामगारांचा जीव वाचला हे जास्त महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. उगाच नाही पंचक्रोशीत त्यांना एवढा मान आहे. काही लोक तर सरकारांना देवाच्या जागी पुजतात. पण खरं सांगू, सरकार हे कामगारांचा जीव वाचवण्याचं सगळं क्रेडिट खरं तर शक्तीला द्यायला हवं. ऑफकोर्स. पण हे सगळं घडण्यामागे माझा शंभू महादेव आणि देवी आईची कृपा हे मान्य करायलाच पाहिजे. मी काय म्हणतो सरकार, या सोमवारी मी घरी शंभू महादेवाचा जप करायचा विचार करतोय. तुम्ही आला असतात तर बरं झालं असतं. प्रिन्स सरकार. शिवा, शिवा, नाना, काय झालं रे, एवढं घाबरला कायस? अरे आपल्या घराकडे 2 माणसं आलेत. 24 तासात घर खाली करा असं म्हणायला लागले.